मिरज प्रभाग 20 मधील राजकीय वातावरण तापले. नगरसेविका अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा स्वाती पारधी यांचा आरोप. नगरसेवक पद रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही, स्वाती पारधी यांचा इशारा. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता न्यायालयीन लढाईला सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 20च्या नवनिर्वाचित नगरसेविका अश्विनी कोळी यांचे अनुसूचित जमाती एसटी प्रमाणपत्र बोगस असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेविका आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवार स्वातीताई पारधी यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी विभाग पुणे येथे तक्रार दाखल केली असून अश्विनी कोळी यांचे पद रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रभाग 20 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे अश्विनी कोळी या अनुसूचित जमाती राखीव जागेवरून विजयी झाले आहेत. मात्र स्वाती पारधी यांनी 23 जानेवारी 2026 रोजी पुणे येथील जात पडताळणी समितीकडे अर्ज दाखल करून अश्विनी कोळी, विकास सूर्यवंशी आणि संतोष कोळी या तिघांचेही जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा दावा केला आहे. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्याने अश्विनी कोळी यांचेही प्रमाणपत्र आपोआप रद्द ठरते असा युक्तिवाद पारधी यांनी केला आहे. अश्विनी कोळी अश्विनी दत्तात्रय कांबळे यांच्या सख्या चुलत भाची सई समाधान कांबळे आणि सख्या आत्या नंदाबाई जगन्नाथ कांबळे यांचे अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र पुणे समितीने यापूर्वीच अवैध ठरवले आहे. रक्तातील नातेवाईकांचे दाखले अवैध ठरल्यामुळे अश्विनी कोळी यांनी जनतेची आणि शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील सर्व आवश्यक कागदोपत्री पुरावे उपलब्ध असल्याचेही पारधी यांनी स्पष्ट केले. राजकीय आरोप प्रत्यारोप या प्रकरणावरून स्वाती पारधी यांनी स्थानिक नेतृत्वावरही निशाणा साधला आहे. आमदार इद्रिस नायकवडी यांनी या सर्व बाबींची माहिती असतानाही त्यांनी अश्विनी कोळी यांना उमेदवारी कशी दिली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी अपात्र उमेदवाराला संधी देऊन मतदारांची दिशाभूल केल्याचे त्यांनी म्हटले आहे. अश्विनी कोळी यांचे नगरसेवक पद रद्द होईपर्यंत आणि मला न्याय मिळेपर्यंत मी हा न्यायालयीन लढा सुरूच ठेवणार आहे असा इशारा स्वाती पारधी यांनी दिला आहे. अश्विनी कोळी यांचे पद रद्द करून या प्रभागात आपल्याला विजयी घोषित करावे अशी मागणी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आणि समितीकडे केली आहे. या तक्रारीमुळे मिरज शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आता पुणे जात पडताळणी समिती यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सौ स्वाती सुरेश पारधी, नगरसेविका सांगली मिरज कुपवाड, माजी नगरसेविका सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका. मी जनस्वराज्य पक्षाकडनं निवडणूक लढवत होते आणि त्या निवडणूक लढवत होते. माझ्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अश्विनी कोळी उर्फ अश्विनी कांबळे ह्या निवडणूक निवडून आल्या. त्यांच्याकडं कास्ट सर्टिफिकेट बोगस ST कॅटेगरीचं असल्याने त्यांनी जनतेला पण फसवले आणि पक्षाला पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण फसवलंय आणि आमदारांना पण फसवलंय. हे सगळं आमदारांना माहीत असून सुद्धा आमदारांनी त्यांना तिकीट दिली. जेव्हा मी तिकीट मागायला गेले तेव्हा त्यांनी म्हटले की हा सर्वसाधारण वार्ड पडला आहे, त्यामुळं तो आम्ही लेडीजला तिकीट महिलेला तिकीट देऊ शकत नाही, आमच्या पक्षाची इज्जत जाईल असं का म्हणले ते. मग अश्विनी कोळीला तिकीट देताना त्यांनी त्यांची काही इज्जत वाढली का आमदार साहेबांची? असं का त्यांनी केलं? हे मला त्यांची इज्जत वाढली का? अश्विनी विनोद कोळी ही आदिवासी समाजाची नसून सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी आदिवासी समाज नसल्याने, म्हणून 100% मला खात्री आहे की ही अनुसूचित जमातीची ST कॅटेगरीची नाही आहे. म्हणून मी त्याच्यावर ते विभागीय आयुक्ताकडं मी त्याची लेखी तक्रार केलेली आहे आणि 23/1/2026 अर्ज जात पडताळणी विभागाला दिलं. नगरसेवक पद रद्द झाल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाहीये. पुढं लढा मी लढतच राहणार आणि विभागीय आयुक्ताकडनं त्यांचं सगळं आतापर्यंत तिचे वडील, तिचे आजोबा, इतर नातेवाईक यांची कास्ट व्हॅलिडिटी अवैध ठरवलेली आहे जात पडताळणीने. त्यामुळे हिचं कुठलंही हे होऊ नये म्हणून पर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा इथून पुढं जोपर्यंत तिचं रद्द होत नाही तोपर्यंत मी हा लढा देतेच राहणार. अश्विनी कोळीचे वडील, आजोबा आणि त्यांचे नातेवाईक त्यांचे सगळे कागदपत्र डॉक्युमेंट्स मी गोळा केलेले आहेत आणि ते जात पडताळणीने अवैध ठरवलेले आहेत आणि
जोपर्यंत अश्विनी कोळीचं पद जात नाही तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.